काम करणाऱ्या प्रत्येक आईच्या मागे असं एक लेकरू असते बघा. पप्पाला सांगायली मी काय म्हणायले वसकायले बघायला लेकरू. तर गावाकडं खरं बोलायला नागपंचमी खूप छान होते. आणि हलविते पाळणा रडते माझे बाळताने. नुसतं नीट करत राहायचं. आणि रूम आहे मस्त इकडं अशी मोक्यावरच रस्त्याच्या कडीला. कोणी चलत चलत बघितलं की नुसतं बघून दुसऱ्याला वाटावं किती रमणं हाय, किती पसारा हाय, स्वच्छता करतात का नाही. कारण त्याच्याशिवाय मला जमतच नाही. उलटीची गोळी जर नाही पिली ना मला 100% उलटी होणार म्हणजे होणार. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज सकाळी सुरुवात केलेली आहे. सकाळी म्हणजे आता भरपूर टाइम झालेला आहे. मी सकाळची सगळी कामं वगैरे आवरले, झाडून वगैरे, आणि स्वतः आंघोळ वगैरे पण करून घेतलेले. मस्त छान अशी फ्रेश झालेली आहे. जे सकाळची काम आहेत भांडे वगैरे ते पण घासून घेतलेले आहे. गॅस वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. तर आता मला स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची आहे. तर चला मला आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. एकदा इंट्रो वगैरे करून घेऊया. तर आज आहे नागपंचमी. तर तुम्हा सर्वांना आज नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नागपंचमी तुमच्या गावाकडे तुम्ही छान प्रकारे सेलिब्रेट करत असताल. आणि मस्त गावाकडे झोके पण बांधले असतील. झोके पण मस्त छान खेळतात. तर इथं तर काही झोक्याची याची सोय नाही आणि झाडं पण नाही तेवढे मजबूत की झोके कुणी बांधत आणि खेळत. पुण्या मुंबईला असंच असतं. तर गावाकडं खरं बोलायला नागपंचमी खूप छान होते. आणि आम्ही लग्नाच्या अगोदर साड्या वगैरे लिहायच्या मस्तपैकी. आणि प्रत्येकाच्या घरात लिंबाची झाडं वगैरे म्हणजे दारात असायची मोठमोठाली. आणि त्याला झोके बांधायचे. तर आम्ही एवढे झोके चढवायचे खूप जास्त. म्हणजे मला ते दिवस खूप भारी होते लहानपणीचे. आणि प्रत्येकाच्या दारात झोका असायचा सगळीकडे. आम्ही पुन्हा नंतर 4 वाजले आम्ही साड्या वगैरे लिहायच्या आणि प्रत्येकाच्या घरला जाऊन झोका खेळून यायचा, चढवून यायचा आणि खेळायचा. असं 5-5 झोके तरी असं म्हणून. तर खूप भारी वाटायचं. त्या लहानपणीच्या आठवणी होत्या. असं पण आज नागपंचमी आहे ना त्यामुळे ते सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात की लहानपण अरे किती भारी होतं म्हणून. तर आता तसं काय नाही. पण आता सध्या सणाचं पण तेवढं काही हे नाही. कारण होतं काय पुरणपोळी वगैरे काही खात नाही. खाली तर मी खाते. आणि तेवढं काय वरून त्यांची ड्युटी आहे त्यामुळे मला आधी स्वयंपाक करायचा आहे. डबा वगैरे द्यायला, जेवण करायला. त्यामुळे सणाचं वगैरे आणखी काही तेवढं म्हणजे डिसाईड केलेलं नाही. काय होईल काय नाही काय माहीत नाही तेवढं. तर बघूया आजचा दिवस कसा जाते. तर हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि माझ्या बाळाला पण मी छान असं मस्त फ्रेश केलेलं आहे आणि ती तिच्या पप्पासोबत खेळत आहे. तर ते पण तुम्हाला दाखवते. बघा गोलू तिच्या पप्पाचा बघून ती पण व्यायाम काढत आहे. आणि तिला बघा फ्रेश केलेला आहे. पण तिनं डोकं काही विसरूच दिलं नाही. मला बाळाला बूट घालायचं आहे म्हणा. तुला बूट घाल म्हणा. काय गोलू बूट घालून चालायचं असं टुनू टुनू टुनू. गोलू ना खूप जास्त काम लावते. आताच बूट घातला होता आणि लगेच तिच्या पप्पाला तिनं काढायला लावला. दिवसातून असं कित्येक वेळेस तरी करायला होती ती. आणि तिचे पप्पा बघा डोकं विचारायला हातानं. दुधाचा पुडा वगैरे आणलेला आहे. सकाळी उठल्या दात वगैरे घासल्यानंतर मी पहिल्यांदा उलटीची गोळी पिते. कारण त्याच्याशिवाय मला जमतच नाही. उलटीची गोळी जर नाही पिली ना मला 100% उलटी होणार म्हणजे होणार. त्यामुळं मला न चुकता डेली झोपेतून उठलं फ्रेश वगैरे झालं म्हणजे दात वगैरे घासली की मला उलटीची गोळी प्यावाच लागते. मग ती पिते. पण आता सध्या मी उलटीची गोळी प्यायत नाही कारण मला सर्दी खूप जास्त झालेली आहे. तर त्यामुळे मला आधी सर्दीची गोळी प्यावा पुन्हा नंतर थोड्या वेळानं उलटीची गोळी प्यायची आहे. कारण ती उपाशी पोटी पेटत नाही त्याच्यामुळे. मी आता काहीच खाल्लं नाही. सर्दीची गोळी काय करावं, सर्दीच लय जास्त झाली मी तशीच पेली मी आता. तसे मला सकाळी अनुषापोटी पाणी प्यायची सवय आहे. हे आहे माझ्या बाळासाठी दूध पुडा आणलेला आहे. दूध तापून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर माझ्यासारखी कुणाला किचन मध्ये कातर लागतेच. मला अशी पुडी वगैरे आहेत ना असे दातान वगैरे फोडतच येत नाही. त्याच्यामुळे मला कातरच लागते. मी कातर तर ठेवत असते हमेशा. 2 तरी असतात माझ्या पण सध्या एक आहे. तर मी कातरी अशी पुडी वगैरे करायची असले मसाल्याचे करायचे
मला फोडण्यासाठी पातळ लागतेच. तर ना व्हिडिओमध्ये बोलण्याच्या नादात माझ्या दुधाकडे लक्षच नव्हते. अचानक उतू गेलं दूध. जास्त काही गेलं नाही, थोडंच गेलं, पण तेच असं दूध वगैरे सांडल्यामुळे गॅस खाण होतो आणि ते क्लीन करायला खूप हे होतं. तर असो बरं झालं, लक्ष गेलं माझं लवकर. आणि दूध तापलेलं आहे आणि मी आता रात्रीचा पांढरा भात उरलेला आहे, तर त्याला तडका मारण्याची माझी तयारी चालू आहे. काय बाळा, काय झालं? काय डालीस? आव, दरवाजा लावून बरं का, ते दरवाजात बोट जाते, तिचे लक्ष राहू द्या. हो, असं असते माझ्या बाळाच्या गरजा. तर बाहेर ना खूप छान वातावरण झालेलं आहे. वातावरण म्हणजे दररोजच असं आहे, पाऊस येते जाते, पण सण असल्यावर जरा वेगळंच वातावरण निर्मिती होते. म्हणजे लय भारी करून तिचं वातावरण होतं. तर ना मी इथे व्हिडिओमध्येच बोललेले आहे, पण आहो तिकडं रूममध्ये मोबाईल बघत होते, गाणे वगैरे लावले होते आणि त्याचा आवाज खूप जास्त येत होता आणि त्यामुळं मग मी आवाज म्यूट केलेला आहे आणि इथं व्हॉईस ओव्हर करत आहे, कारण का कॉपीराईट येईन म्हणून. तरी ह्याच्या अगोदरच्या थोड्याफार रेकॉर्डिंग आहे, तुम्ही ऐकलंच असेल, त्याच्यामध्ये गाण्यांचा आवाज येत आहे. तर त्यालाच काय होते काय माहिती, कॉपीराईट येते का कसं. पण इथं सध्या मी सांगत होते की गावाकडं वातावरण जे असतं सणासुदीचं खूप भारी, म्हणजे असं वातावरण होतं की लगेच आपल्याला ओळखायला येतं की आज काहीतरी सण आहे, वेगळीच रौनक येते. प्रत्येकाच्या घरी लहान लेकरं घरी नवीन कपडे लिहून असतात. आणि गावाकडं कसं चुल्या, आता बी गॅस आहेत, पण बऱ्याच बायका आहेत की त्या चुलीवर स्वयंपाक करून खातात, कारण त्यांना चुलीवरला स्वयंपाक आवडतो. आणि चुलीवर स्वयंपाक करताना ते धूर वगैरे जे निघतं ना घरातून, तर ते खूप भारी वातावरण होतं आणि खूप करमणुकीचं वाटतं. लहानपणी मला असा फील खूप भारी वाटायचा, तर तेच मी शेअर करत होते. तर मी तर आता भाताला फोडणी द्यायची तयारी सगळी करून घेतलेली आहे. पाहू शकताय रात्रीचा पांढरा भात उरलेला आहे. आणि कुणाकुणाला तडका देऊन असं आवडतं रात्रीचा भात पांढरा सांगा. आमच्या दोघांना पण खूप जास्त आवडतो. आम्ही खूप आवडीनं रात्रीचा पांढरा भात जर उरला तर त्याला तडका मारून खातात, कारण आमच्या दोघांना खूप जास्त आवडतं. तर खूप सारी सिंपल अशी मी फोडणी देते, जास्त काही साहित्य टाकत नाही. आणि शेंगदाणे घेतलेले आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, एक कांदा कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता, तेलामध्ये छान असे जिरे तडतडू द्यायचे, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, शेंगदाणे टाकायचे, कांदा आणि कढीपत्ता. आणि ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकत नाही, आम्हाला चटणीमध्ये खायला खूप आवडतं. तर हळद, मीठ आणि चटणी असं टाकून खालीवरी मस्त परतायचा भात आणि गरम गरम खायचा. खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे. आताच्या माझी प्रेग्नन्सी जर्नी जी आहे ना, त्यामध्ये मला विकनेस खूप जास्त जाणवत आहे. आणि मी तेच सांगत आहे की तर मी ज्यावेळेस स्वयंपाक करते ना, तर दररोजचं माझी जोवर की एनर्जी आहे माझ्या अंगामध्ये, तोपर्यंत मी थांबून स्वयंपाक करते आणि नंतर बसत उठत वाकत असं माझा स्वयंपाक करायला चालू असतं. आहोंनी मला बघितलं की ते मला स्टूल देतात बसायला, आणि वाटलंच तर त्यांच्या मनात आलं तर ते मग मला हेल्प पण करतात, तेच करतात. आणि मग मला म्हणत असतात तू आराम कर, आणि आराम करून कर, असं काय नाही की तू कंटिन्यू स्वयंपाकच कर किंवा काय असं राहू दे. त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला, त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही. तर इथं मी तडका मारलेला आहे आणि आहोंना आता खायला देणार आहे नाश्त्यासाठी. तर माझ्या बाळाला पण हे खायचं होतं, पण हे आहे तिखट, माझं बाळ काही तिखट खात नाही. आणि सकाळी तिच्या आजीनं तिकडं भजी बनली होती वाटतं, तिच्यासाठी दिले होते फिके, तर तेच माझं बाळ आता खाण्यासाठी दिलेलं आहे, आहोंना परेशान करू नये म्हणून. तर इथं माझं चालू आहे भाजीची तयारी. पीठ खेळायचं माझ्या बाळाला. ए बाळा, जा तिकडं तिकडं खेळा आता, जा. चटई बघा, चटई चटई देखील. हा, हे काम करणाऱ्या प्रत्येक आईच्या मागे असं एक लेकरू असते बघा. पप्पाला सांगायली मी काय म्हणायले म्हणून, वसकायली बघा हे लेकरू. लेकरला असं करायला कुणाचा सपोर्ट आहे? तिच्या पप्पाचा फुल सपोर्ट. इकडं बघा, ह्यांच्या ड्युटीचा झालेला आहे टाइम. ह्यांना करायची होती आंघोळ, पण गुरुला द्यायचं होतं त्याच्या आतूकड. मी करायचे स्वयंपाक आणि आतू करत आहे आंघोळ, त्याच्यामुळे हे बसलेले आहे. आणि हे लेकरू बघा असं कारनामा करायलेला आहे. बोलू मजा येईल. हा मजा येईल. हे बघा चटई कसं केली.
तिथलं पीठ सांडू लागली म्हणून आहोन काय केले डब्यात भरून इथं दिले. त्यांना किती वेळ सांगते ही रूम घाण होईल. मी तांदूळ सांडले होते ह्याच्या अगोदर पूर्ण रूममध्ये. रूम झाडून घेतली. आता तर पीठच सांडायला बघा. नुसतं नीट करत राहायचं. आणि रूम आहे मस्त इकडं अशी मोक्यावरच रस्त्याच्या कडेला. कोणी चलत चलत बघितलं की नुसतं बघून दुसऱ्याला वाटावं किती रमणा हाय, किती पसारा हाय, स्वच्छता करतात का नाही. आणि तर रूम आवरू आवरू आमचा हे व्हायला बुगा वाजायला नुसता. लेकरू असं. आणि तिला फुल सपोर्ट करायला तिच्या पप्पा आहे. तुम्ही बघितलं ना लगेच लगेच बघितल्या कशी सांगायला तिच्या पप्पाला मी काय म्हणायली वसकायली म्हणून सांगायली लगेच. हे असं जाते या लेकरला बघत बघत असं जाते दिवस. त्याच्यामुळे मी काय काय वेळेस शूट करत नाही. जाऊ द्या वाटते रूम मी सपत आहे तेवढी माझ्या अंगात एनर्जी नाही, मी थकलेली आहे असं तसं दिसल रूम मध्ये. पण मी किती आवरलं तर ते तसंच होते. असो तर असं आहे लहान लेकरू म्हणल्यावर काय करावं ॲडजस्ट करावं लागत. आणि त्याच्या व्हिडिओ म्हणलं आणखी किती दिवस शूट नाही करावं म्हणून त्याच्यामुळं. तर इथं भाजी शिजत आहे आणि आता मला पटकून चपात्या करून घ्यायच्या आहेत. ते पिठ्ठ मी मळलेलंच आहे. इकडं भाजी शिजत आहे आणि ते चपात्या कारण का आहोंना डबा द्यायचा आहे त्यामुळं. तर नाही ते मी पोळीपाट असा पिठाच्या गोळ्यानं पुसून घेते. बेलनं पण पुसून घेते प्रत्येक वेळेस. आणि तवा पण पुसायची मला अशी सवय आहे. माझा पोळीपाट आहे ना ते मला खूप जास्त आवडतो. तो दगडाचा आहे आणि चपात्या खूप छान होतात. खाली असं कपडा घ्यायची गरज नाही. लग्नाच्या अगोदर मी पोळीपाटावर कपडा घ्यायचे आणि त्याच्यावर चपात्या करायच्या असं माझं होतं. मला तशा चपात्याच येत नव्हत्या. डायरेक्ट लाकडाच्या पोळीपाटावर चपातीच फिरत नव्हती. म्हणजे मला तशा करायच्या येत नाहीत आणखी पण. आणि हा दगडाचा पोळीपाट आहे ते इथं काही घेण्याची गरज पडत नाही. इकडं बघा तुम्ही आहो इथं आलेले आहेत. आणि माझं बाळ बघा पीठ खेळून कसं आलं इकडं. बघितली या लेकराची नाटकं. ह्याला आंघोळ घातली होती ह्या लेकराला मी. बघा त्यानं अवतार कसा केला. सऱ्या डोक्यात ह्याच्यात पीठ टाकलेलं आहे तिनं. त्याच्या गळ्याभोवती अंगावर सगळे पीठच पीठ केले आणि आहोंना पण तिनं भरवले पिठानं. तर पाहू शकता या असे आहे कारण मी माझ्या लेकराची. दिवसभर असंच चालतं आणि आहो तिला काय म्हणून देत नाही. तिला जसं खेळायचं तसं खेळू म्हणतात. आणि खरंच मला खूप छान वाटतं असं. तर माझ्या बाळाचे आमच्या मस्त तिघा माझ्या लेकरचं खूप छान शूट झालं होतं इथं. पण आहोंनी गाणे लावलं होतं आणि त्या गाण्याचाच खूप मोठा आवाज होता. आवाज येत होता आणि कॉपीराईटमुळे मी ते आवाज म्यूट केलेला आहे. पाहू शकताय बघा आहो पण डान्स करतायत गाण्यावर. आणि माझ्या बाळाच्या कारण मी इथं सांगत होते माझ्या बाळापेक्षा आहोच त्यांचं लहानपण जगत आहेत म्हणून. लहानपण खरंच आई वडील झाल्यानंतर आपण आपल्या बाळाचं पुन्हा नव्यानं आपलं लहानपण जगतात. आणि आहो ते खरंच जगून घेत आहेत. तुम्ही पाहू शकताय आहो त्याच्या अंगावरलं पीठ झाडत आहे आणि त्याचे पिठाचे जे कण आहेत ते उडत आहे. तर माझं बाळ हातानं असं करत आहे. तर मी त्यांना म्हणलं बाहेर जाऊन तुम्ही झटका म्हणून इथं पीठ सगळं हे करू नका म्हणून ते बाहेर गेले. बघा हे असं असतं ह्या दोघांचं. माझ्या पाठीमागे मी काम काही स्वयंपाक करायला किचनमध्ये असले हे दोघं जण काय ना काही त्यांचं सारखं खेळ चालूच असतं आणि किचनमध्ये सारखं येते जाते. त्या दोघांची बी लोडबड अशी चालू असते. तर खूप भारी वाटतं मला असं. ह्या आठवण जे आहेत त्या खूप गोड आहेत. तर राहूनचा टाईम झाला म्हणून तर राहूनचा डबा वगैरे भरला आता ते ड्युटीला निघालेले आहेत. आता गोलला आणायला गेले तर गोल तिकडे गेली होती. गोलला तिकडं तिच्या आटोपाशी सोडलं होतं थोड्या वेळ फ्रेश वगैरे होईपर्यंत. तर आता माझी इथली एनर्जी थांबायची संपलेली आहे पूर्णपणे. पाय गळत आहेत माझे एकदम. तर मला का नाही आज मिसळ पाव खायची खूप जास्त इच्छा झाली. ती सकाळपासूनच वाटू लागलं मिसळ पाव खावा म्हणून आज. तर सकाळीच पाववाला आला तर मी तेव्हाच पाव घेतले होते आणि आहो गेले होते नंतर चौकामध्ये. तर त्यांनी येताना माळवं वगैरे सगळंच आणलेलं आहे कांदा कोथिंबीर. तर मग तसं तर मी मटकी घरी भिजू लावल्यावर खूप छान मोड येतात मटकीला. आला का तर खूप छान मोड येतात. मग आता अचानक माझी इच्छा झाली त्याच्यामुळे त्यांना म्हणलं विकतच आणा मोड आलेली मटकी. मग त्यांनी आणली. मग थोडीशी मस्त अशी मिसळ करून घेते आणि पुन्हा एन्जॉय करते. चला म्हणलं पटकन बनवून घ्या. जे खावं वाटलं ते करून खायचं. रडते माझे बाळ
ताराहीना नाना परी समजावी ते थोपटोनी निजवी ते नाना परी समजावी ते थोपटोनी निजवी ते हलवी ते पाळणा रडते माझे बाळताने समजावी ताराहीना. तर ना माझं बाळ झोपलेलं आहे आणि तिला झोपी घालताना असंच गाणं म्हणून झोपी घालते. आवाज तेवढा माझा भारी नाही पण माझ्या बाळाला आवडतो, गाणं ऐकून लगेच झोपते. तर फायनली माझी मिसळ आता बनवून झालेली आहे. तर आता मला तर एवढी जास्त भूक लागलेली आहे ना, खूप जास्त सकाळपासून, कारण स्वयंपाक वगैरे हे केलं पण मला मिसळ खायची होती म्हणून मी थांबली होती. तर आता मिसळ मला करायची होती पण आम्हाला ड्युटीचा टाईम झाला, मग ते ड्युटीला गेल्यानंतर मग गोलू काहीच करू देत नाही. मग मला आधीला झोपी घालावं, सकाळपासून असे ती झोपी नव्हती. मग तिला आता झोपी घातलं झोक्यात. नंतर आता मिसळ बनवलेलं आहे, एकदम गरम गरम आहे आणि खूप छान असा कट पण आलेला आहे. तर आता म्हटलं मस्तपैकी मिसळ पाव एन्जॉय करावं आणि तसं तर स्वयंपाक पण आहे. जर असली पोटात जागा पोटभर मी आता एकदा जेवण करणार आहे आणि तेच तुम्हाला दाखवते मी कशी मिसळ पाव म्हणजे हे केलेली आहे. तर खरंच आई झाल्यावर कळतं, लहान बाळ असलं ना आपल्या जेवणाचा कोणता टाइम टेबलच नसते, कवाची कवा जेवावं लागते. तसं आहे माझं. तर मी आता फरसाण चिवडा टाकून मिसळ घेतली त्याच्यात. आता हे फरसाण चिवड्याचा पुडा आहे ते टाकून घेते आहे त्याच्यावर. वास्त मिसळचा एवढा भारी येत आहे ना, खूपच खाण्याची इच्छा होत आहे. मस्तपैकी कांदा चिरलेला आहे, कोथिंबीर चिरलेली आहे आणि लिंबू शिवाय तर मिसळ पावला काही मजाच नाही. त्याच्यामुळे लिंबू पण आहे आणि पाव पण आहे. तुम्हाला दाखवते कसं दिसत आहे. तर मस्त मिसळमध्ये आता चिवडा टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर टाकूया आपण कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि हे केलं त्याच्यात लिंबू. हट कसला नंबर एक दिसायला. मस्त छान असं टेस्ट करूया. या तुम्ही पण खायला मिसळ पाव माझ्या बरोबर. खूपच मस्त. लिंबामुळे तेवढं भारी टेस्ट येते, लयच भारी, एकदम नंबर एक लागत आहे. वाटलं नव्हतं घरी मला एवढी छान बनवता येईल. एकदम हॉटेलमधल्या मिसळ पावसारखा टेस्ट येत आहे, खूप भारी लागत आहे. तर मस्तपैकी आता एन्जॉय करते. कोणाकोणाला मिसळ पाव आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप मस्त झालेलं आहे, मला वाटलं नव्हतं एवढं भारी होईल. आणि माझी खाण्याची इच्छा होती आणि फायनली मी ती बनवली आणि खाल्ली. तर मन असं तृप्त झाल्यासारखं वाटत आहे. तर ना माझे हे सकाळपासूनचे दुपारचे 1 वाजेपर्यंतचं रुटीन आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ह्याचा पार्ट 1 करणार आहे आणि दुसरा पार्ट 2 येईल, जे की मी 4-5च्या सुमारास माझं असं चाललं की पुरणपोळी करावं म्हणून सणासुदीचं. तर काय होते काय माहिती. तर पार्ट 2 बघायला पण विसरू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आपण असेच करणे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.